भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते भूमिपूजन। मुंबईत भाजपाचं भव्य कार्यालय उभारलं जाणार। संजय राऊतांचं अमित शहांना पत्र, मुंबईतील भाजप प्रदेश मुख्यालयाच्या जागेवरून आरोप, जागेचा ताबा सत्तेचा गैरवापर करून मिळवल्याचा दावा। भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते भूमिपूजन। उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाडा दौरा करणार। ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरला मराठवाड्यात नुकसानग्रस्तांना मदत मिळाली की नाही याचा घेणार आढावा। शरद पवार गटाच्या सलग 2 दिवस बैठका, मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक। शरद पवार, सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित। प्रमोद महाजन यांच्या हत्येचा वाद पुन्हा ऐरणीवर। 2014 नंतर पंकजा मुंडे गुंडगिरीकडे वळली, सारंगी महाजन यांचे खळबळजनक आरोप। 1 नोव्हेंबरच्या मोर्चात सर्वसामान्य मतदारांचा रोष दिसू द्या, राज ठाकरेंचे केंद्रीय समितीच्या बैठकीत आदेश। निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार तरुणांसमोर मांडण्याच्याही सूचना। मंत्री संजय शिरसाट अडचणीत, उरण आणि पेण तालुक्यातील जमीन व्यवहारात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश, वन खात्याने दिली परवानगी। नागपूरच्या राष्ट्रवादी कार्यालयात लावणी, दिवाळी मिलन कार्यक्रमात वाजले की 12वर ठेका, पक्ष कार्यालयातील लावणीचा व्हिडिओ व्हायरल। फडणवीस कुचकामी गृहमंत्री, महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री हवाय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची टीका, भाजपाचंही प्रत्युत्तर। अखेर मोहोळ दमले, विरोधापुढे नमले, जैन बोर्डिंग जागेचा करार झाला रद्द। जैन समाजाचं समाधान होत नाही तोपर्यंत लढा कायम, रवींद्र धंगेकरांची जय महाराष्ट्राला पहिली प्रतिक्रिया। भाजपात महाराष्ट्राची आणि मुंबईची कार्यकारिणी रखडली, मुंबईतून याद्या जाऊनही केंद्राकडे पसंतीची मोहर नाहीच। ठाकरे गटाचा मुंबईत निर्धार मेळावा, आदित्य ठाकरे करणार मतदार यादीबाबतचं सादरीकरण। मुंबई उच्च न्यायालयाचा मराठा कुणबी शासनादेशाला स्थगिती देण्यास नकार, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू राहणार, निर्णयामुळे राज्य सरकारला दिलासा। विमानामध्ये मराठी अमराठीवरून वाद, युट्यूबरनं मुग्धा मुजुमदारांना दिला त्रास, महिलेनं घेतली अविनाश जाधवांची भेट। लासलगावमध्ये मुसळधार पाऊस, निफाड लासलगाव भरवस फाटा रस्त्यावरील पूल पाण्याखाली, काही गावांचा संपर्क तुटला। बदलत्या वातावरणाचा कोकणातील हापूस आंब्यावर परिणाम, यावर्षीचा हंगाम 1 ते 1.5 महिना लांबणीवर, हापूस आंब्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता। मुंबई गोवा वंदे भारत आठवड्यातून 6 दिवस, मुंबई आणि गोवा दरम्यानच्या सेवेत वाढ, वंदे भारतच्या डब्यांची ही संख्या वाढवणार। नेरळ माथेरान मिनी ट्रेनचा मुहूर्त ठरला, 1 नोव्हेंबर पासून मिनी ट्रेन नेरळ रेल्वे स्थानकातून धावणार, दसऱ्याला सुरू होणाऱ्या मिनी ट्रेनचा चुकला होता मुहूर्त। राजधानी दिल्लीमध्ये अजूनही महिला असुरक्षित, तरुणांकडून विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला, अरमानकडून ऍसिड हल्ला, जितेंद्र ईशान होते सोबत। देशभरातील 8,000 शाळा रिकाम्या, 20,000 शिक्षक घेत आहेत फुकटचा पगार, सर्वाधिक शून्य प्रवेश शाळा पश्चिम बंगालात। क्रिकेटपटू श्रेयस अय्यर अद्यापही रुग्णालयात, सिडनीच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू। ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झाली होती दुखापत। आणि रोहित आणि विराटला क्रिकेट खेळवण्याबाबत संभ्रम, दक्षिण आफ्रिकेतल्या मालिकेनंतर निर्णय होईल, कर्णधार शुभमन गिल याचं वक्तव्य।